फिरंग्या, तू मित्र म्हणून माझा आहेसच, बरोबर ओळखतोस मला, पण बायको म्हणून माझा स्वीकार करशील एवढीच इच्छा आहे माझी. आणि मला माहिती आहे तो दिवस लवकरच येईल. छवी, मी 60 पुरणपोळ्या बनवायच्या, त्यातल्या 51 खायच्या. मला मारायचा चांगला प्लॅन बनवलायस ग छवी. शांभवी, ते शांभवी, ऐक ना साकेत, माझं प्लीज एक काम करशील? बोल ना, काय काम करायचंय? बाईजींना सांगशील मला नवस नाही जमणार, मला नाही जमणार ते 51 पोळ्या वगैरे खायला. तू प्लीज सांगशील त्यांना की मला नाही जमणार हा नवस करायला. एक मिनिट शांभवी, कोणतं नवस? 51 पोळ्या काय काय बोलतेस तू? कळतंय का? मला नाही कळतंय. सॉरी, तुला माहित नाही, मी सांगते. मी नवस बोलले होते, मी 51 पुरणपोळ्या खाईन. आणि मी खूप घाबरले होते तेव्हा, माझी तब्येत इतकी सिरियस झाली होती. मी भावनेच्या भरात बोलून गेले की मी हा नवस पूर्ण करेन. मला कळत नाही मी काय झालं, असं का बघतोस? सॉरी शांभवी, आय लव्ह यू, टू मच प्राऊड ऑफ यू. तू आपल्या माईसाठी नवस बोललीस. खरंच शांभवी, खूप खूप बरं वाटलं मला हे ऐकून. माईसाठी नवस बोललीस. अरे बटाट्या, मी काय बोलतीये, तू काय सांगतोयस? काय करू मी याचं? शांभवी, ते सगळं चांगलंच आहे, मी पूर्ण कसं करणार आहे हा नवस? होणार, नवस पूर्ण होणार. मला माहिती तू करणार आहेस. आम्ही सगळे आहोत ना तुला धीर द्यायला, सपोर्ट करायला. हे असं एका हाताने पोळ्या बनवशील तू आणि पटकन संपवशील, खात्री आहे मला. एवढ्या पुरणपोळ्या एकत्र होणार, सगळं होणार. देवीने ठरवलं असेल तर देवीच पूर्ण करून घेईल ना नवस तुझ्याकडून. काळजी कशाला करतेस? आणि माझी बायको शब्दाची पक्की आहे, ती नक्की हा नवस पूर्ण करणार, खात्री आहे मला. विश्वास आहे तुझ्यावर. ऑल द बेस्ट मिसेस साकेत राजगुरू. करा, तयारी करा. मी आहेच. हो. ऑल द बेस्ट. ती छवी तशी, या माझा बावळट नवरा असं. काय करू मी याचं? काय तर म्हणे, तू नवस पूर्ण करशील शांभवी, मला विश्वास आहे तुझ्या. बावळट मूर्ख बुळबुळीत बटाटा डोक्यात गेलाय माझ्या. मी कसं फेडणार या नवस? शांभवी, हात हलव ना. अगं भरपूर पोळ्या करायच्या आहेत. नवसाच्या पोळ्या आहेत ना, मग मार्गी लागलं पाहिजे काम. चल आटप. छवी, हा, तू येतेस का जरा मदतीला? एवढ्या सगळ्या पुरणपोळ्या मी एकटी कशी काय बनवणार? ओके, मी पटकन लाटून देते, तू लगेच भाजून घे. हा चालेल. एक मिनिट छवी, कुठे चालली तू? थांब इथे. हा, अगं तिचा नवस आहे ना, तिने पोळ्या करायच्या, तू हात नाही लावायचा अजिबात. आणि तुला तर अजिबात पोळ्या जमत आहे, कळलं ना? मागच्या वेळेस सांगितलं होतं ना, रव्याची खीर कर. खीर होती का शिरा होता कळलं नाही. चल हटप. शांभवी, तिला काही येत नाही, तू कर. चल करते ना बाई याची, तुम्ही म्हणताय म्हणल्यावर मलाच करावं लागेल. वहिनी सॉरी, मला पुरणपोळ्या नाही बनवता येत.
त्यामुळे मी तुमची मदत नाही करू शकत. ठीक आहे, इट्स ओके. तुम्हालाच कराव्या लागतील आता सगळ्या. सॉरी. मग मीच करणार, करते ना. शांभवी हात चालव बरोबर. तोपर्यंत मी दिवा लावून येते देवाला. हो बायाची, मी करते. हा, साठ पुरणपोळ्या. एवढं पीठ, पाणी करते मी. हो वहिनी, अहो ठरवलं ना तर सगळं होईल. आणि तसंही तुम्हाला सवयच आहे ना या सगळ्या गोष्टींची. म्हणजे तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी कराल ना. तुम्ही माहीर आहात त्या. बरं हे बघा, इथे पुरण ठेवलंय, तयार करून ठेवलंय. हा, तुम्हाला फक्त घोटायचंय. घोटायचंय? हो, फक्त घोटायचंय. घोटायचंय. ओ सावकाश, घाबरवतीयस? नाही, आरामात. हा, हा. आरामातच करतेय. हो. आणि वहिनी, अहो जी खीर झाली होती ती चांगली झाली नव्हती असं वाटलं बाई आजीला. काय तसा गोंधळ आत्ता नको ना व्हायला. कारण एवढ्या सगळ्या पुरणपोळ्या तुम्ही करणार आहात, त्या तुम्हालाच खायच्या आहेत. मलाच खायच्या आहेत. हो. मग त्या पुरणपोळ्या जर खराब झाल्या तर तुम्हालाच त्रास होईल ना त्याचा. शिवाय घरात सुद्धा सगळ्यांना असं वाटेल की चूक पदार्थात नाहीये, पदार्थ बनवणाऱ्या माणसात आहे. आरामात करा. हा वहिनी, खरं तर ही तुमची परीक्षाच आहे. कारण जितक्या जास्त पुरणपोळ्या तुम्ही करणार आहात ना, तितक्याच जास्त तुम्हालाच त्या खायच्या आहेत. त्यामुळे आरामात. मी आलेच. पुरणपोळ्या करा म्हण. आरामात करा. आरामात काय शांभवी, तुला खायच्यात, तुला खायच्यात. नीट बनव. फिरंग्या, उठ ना. अरे उठ ना, वाजले बघ ना किती. फिरंग्या उठ ना. यार मला काय करायचंय, किती वाजले तर काय चाललंय यार. रात्रभर शिंकत होतो मी, माहितीये ना तुला. झोप नाही झाली नीट, झोपू दे ना. अरे नाही, उठ 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 आधी उठ. ऐक ना फिरंग्या, आज घरात गंमत आहे. आज गंमत आहे घरात. घरी गंमत आहे. कसली गंमत? हं? काल तर म्हणत होतीस की काहीतरी पोलीस वगैरे येणार आहेत घरी. ती गंमत? हे छवी, ती गंमत नाहीये यार, तुझं सिरियस मॅटर आहे. हं? नाही नाही, पोलीस नाही येणार आहेत. मी ते असंच म्हणाले होते, गमत म्हणून म्हणाले. गंमत? अशी गंमत कोण करतं ग? आणि काल स्वतःचा चेहरा बघितला होतास का तू? अशी डेंजर दिसत होतीस की असं वाटत होतं की तू स्वतः डिटेक्टिव्ह बनून त्या माणसाला शोध देणार आहेस. छवी, तू जगाला फसव, मला नाही. काल तुझ्या बोलण्यात एक चीड होती, दुखरा भाव होता. आणि कसं आहे ना, आपण लोकांसाठी नवरा बायको आहोत, पण तुझ्यासाठी, माझ्यासाठी आपली ही मैत्री आहे. आणि मित्र म्हणून मी तुला खूप चांगल्याने ओळखतो. तुझ्या मनात काय सुरू आहे हे सगळं कळतं मला. कळलं? त्यामुळे अशी गंमत माझ्या बरोबर करायची नाही. मला नको असं. कळलं ना? यार, सगळी झोपमोड केलीस तू माझी.
आणि हा ऐक, कविताची चौकशी करतोय. मी रागवली असेल तुझ्यावर म्हणून भेटत नाही. काळजी नको करू. खरी मैत्री अशी तुटत नाही. तुमच्यातले गैरसमज दूर झाले की आणखी घट्ट होईल तुमची मैत्री. ओके सचिन, आलोच. फिरंग्या, तू मित्र म्हणून माझा आहेसच, बरोबर ओळखतोस मला. पण बायको म्हणून माझा स्वीकार करशील एवढीच इच्छा आहे माझी. आणि मला माहिती आहे तो दिवस लवकरच येईल. काय ग, पुरणपोळी बनवतेस की कुस्ती खेळतेस? रोज रोज पुरणपोळ्या नाही करत मी, नाही का? दिसतंय. ए छवी, हसायला काय झालं का? नाही, हसत नाहीये मी, पण यांनीच नवस करून ठेवलाय ना. आता एवढा मोठा नवस केला म्हटल्यावर तयारी पण ही एवढी सगळी मोठीच असणार ना त्याची. बरं वहिनी, हे घ्या, पुरण आणलंय मी. लागेल ना आणखी, एवढा मोठा नवस केलाय ना तुम्ही म्हणून. आणि आणखी लागलं तर सांगा हा मला, म्हणजे आहे आपल्याकडे अजून. कमी पडलं तर मी लगेच आणून देते ना तुम्हाला. हा हो हो, धाकट्या जाऊबाई, सांगेन ना. आणि आधी ते पुसून घ्या. आलेच मी, आलेच. अगं शांभवी, नवस केलायस की स्वतःला शिक्षा करून घेतलीयस? हे काय लागलंय? अगं ते सगळं भूतासारखी दिसतेस तू. काय? माय गॉड, काय? अये ग, बाईची झाल्या हा पुरणपोळ्या पूर्ण. माझी वाट लागली असं वाटतंय.
आराम करावा आता फक्त. काही करू नये. मस्त माझं अंग दुखायला लागलं. कुठे जात आहे? थोरल्या जाऊ बाई, नवस पूर्ण व्हायचंय अजून. हात सोड. नाही सोडणार. आधी नवस पूर्ण कर. अजून मुख्य कार्यक्रम बाकी आहे. बाई आजी, तिरंग्या, दादू, बेबी आत्या, मोरू काका, या लवकर. लवकर खाली या सगळ्यांनी. वहिनीच्या पुरणपोळ्या करून झाल्यात. आता वहिनी नवस फेडायला बसतायत, म्हणजे पुरणपोळ्या करणार आहेत. या लवकर, या लवकर. काय ग छवे, काय आलं? हो, बसा वहिनी. तुम्ही बसा आधी, बसा व्यवस्थित. बरं झालं तुम्ही सगळे आलात. दादू, वहिनीने नवस केला होता देवी आईला. आई बरी व्हावी म्हणून 51 पुरणपोळ्या करणार आणि स्वतः खाणार. तोच नवस पूर्ण करते ती. वहिनी, थँक्यू सो मच. चल चल सुरू करूया आपण. शांभवी, तू वेगळाच नवस बोललीयस खर तर. 51 पुरणपोळ्या, बापरे. झेपणार आहे ना तुला? जाईल ना? तुला विश्वास आहे ना माझ्यावर? दादू, वहिनीला कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. हो ना वहिनी? हो ना? बरोबर. ठीक आहे, मग असं असेल तर करूया सुरुवात. हो. काय अनिकेत, आपण मोजू पुरणपोळ्या. हा हा, ओके. हो हो हो. बसा. चला सुरू करा. वहिनी, सुरू करूया. हा वहिनी, तुम्हाला तूप आवडतं ना, म्हणून तूप. बर, आता सुरू कर. अगं थांब. अहो, आधी नमस्कार करा. नवस केलाय ना. विसरलेच. देवी आई, नवस पूर्ण करून घे बाई. ए, टाळ्या वाजवा. कमॉन वेणी. शांभवी, ऑल द बेस्ट. हा, बेस्ट लक. झाली. आता दुसरी. तूप. मस्त वहिनी, वा. सावकाश. पाणी दे छवी. पाणी घे. पाणी घे. आराम आता. शांभवी, काय जात आहेत ना पोळ्या? काही त्रास होत नाही ना?
30 पोळ्या खाल्ल्या आणि बापरे, 30 पुरणपोळ्या इमॅजिनही नाही करू शकत. इमॅजिन करूनच कस तरी होतं मला तेच. मळमळ. चला आता पुढची वहिनी. नाही नाही नको नको प्लीज, मी हात जोडते, नको मला आता वहिनी अगं असं कसं नवस पूर्ण कसं होणार मग? आता तू नवस बोललीस ना, आणि बघ तू आता जर का असं अर्धवट सोडलंस ना तर पुन्हा तुला परत करावं लागेल पहिल्यापासून. तुला आणखी त्रास होणार त्याचा. तू सूनच ना थोरली राजगुरू घराण्याची. चालेल का? संपव हा आरामात. शांभवी 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 आई शपथ. बापरे. सावकाश सावकाश सावकाश. पाणी घे ना, पाणी घे ना. ठीक आहे, पाणी घे, पाणी. ठीक आहे मी. कमोन शेवटचं आहे. अरे कमॉन शांभवी तू 51 पुरण. हॅट्स ऑफ वहिनी, हॅट्स ऑफ. 51 डन. अरे त्याच्याकडे बघून माझी भूक मेली. वहिनी तू कमाल आहेस. तू खरंच कमाल आहेस. शांभवी कळलं ना? आता याच्या पुढे ना असले काहीतरी विचित्र नवस बोलू नकोस, नाही तर माझा ओरडा खाशील हा. सॉरी बाई. सावकाश. वहिनी सावकाश. मी तुला रूम मध्ये घेऊन जातो, तिकडे आराम कर. नको दादू, मी सोडते वहिनीला रूम मध्ये. हा मी सोडते. नक्की? हो मी आणते वहिनीला. बाई हो चल. व्हेरी रिलॅक्स बघ जरा लक्ष द्या. हो मी आणते. हो टेक केअर आहे वहिनी. हो. वहिनी मी सोडू का तुला रूम पर्यंत? काही गरज नाही. छवी, याचा बदला मी घेणार. बदला घेण्याआधी ऐकून घे, नीट लक्ष देऊन ऐकून घे. आता पुरणपोळ्या खायला लावल्यात मी तुला. ह्यापुढे जर का असं वागलीस ना, प्रत्येकाच्या हातची 1001 चापटी खायला लावेल. मग विचार कर ना, आपल्या घरात 6 जण आहेत. 6 जणांच्या हातच्या 6000 चापट्या खायला लागतील तुला. बापरे. त्यापेक्षा आतापासूनच चांगलं वाग सगळ्यांशी. हे सगळं सोडून दे, नाहीतर गाठ बाई आजीच्या सावलीशी येईल. लक्षात ठेव. पिरंग्या, हा शर्ट पण चांगला नाही असंच ना? अजिबात नाही. उलट हा शर्ट कमाल दिसतो तुला. मस्त दिसतो एकदम. ए ए ए काय करतोयस? ए तू हा शर्ट का घालतोयस? कारण मला हवं ते करणार मी. आणि तसं पण दुश्मनची आवड निवड जपत नसतो. ओ दुश्मन. हो दुश्मन, लहानपणापासून दुश्मनच आहेस तू माझी, कळला? अच्छा अच्छा, म्हणून मी येलो शर्ट छान दिसतो असं म्हटलं म्हणून तू लगेच निळा शर्ट घालतोस का? हा कसा भोळा आहे रे माझा मित्र. तुला माहितीये का, मी मुद्दाम येलो शर्टचं कौतुक केलं म्हणजे तू मुद्दाम दुसरा शर्ट घालशील हे माहिती होतं मला.
अरे माहिती की मला खात्री होती रंग्या, तू किती हट्टी आहेस ना हे मला सगळ्यात जास्त चांगलं माहिती. अरे माझ्यापेक्षा आणखी चांगलं कोण ओळखणार आहे तुला? ए दुश्मन, प्रेमात पडायची ना, जरा जरा सांभाळून. ते तर मी कधीच प्रेमात पडलीये, तुला फक्त माहित नाहीये. ऑलरेडी पडलीस का?